स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता मध्यावर येऊन पोहोचल्या आहेत. कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक होत असून पंचायत समिती गणाच्या 12 जागांसाठी निवडणूक होत आहे. यातील माणगाव तर्फे वरेडी या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये हाय व्होल्टेज बघायला मिळत असून माणगाव तर्फे वरेडी ही पंचायत समितीची निवडणूक देखील चुरशीची बनली आहे. या ठिकाणी शिवसेना महायुती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाची परिवर्तन आघाडी अशी थेट लढत होत आहे. सुरुवातीपासून जोर मारलेल्या परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार संदेश हजारे यांनी या मतदारसंघात आपली आघाडी कायम राखली आहे, तर हीच बाब महायुतीचे उमेदवार महेश विर्ले यांच्यासाठी अडचणीची ठरणार आहे. दरम्यान महायुतीचे उमेदवार महेश विर्ले यांनी एका ठिकाणी बोलताना काही उमेदवार हे पावसाळ्यातील काजव्याप्रमाणे असतात अशी टीका केली होती. यावर परिवर्तन विकास आघाडीच्या जयवंत हजारे यांनी पलटवार केला आहे. आणि म्हणजे इलेक्शनमध्ये जसं पावसाळ्यामध्ये काजवे रात्रीचे जसे चमचमतात तशा प्रकारचे काही उमेदवार आहेत आणि अखंड सूर्यासारखे ते जर तुमचे भाव आणि हक्काची माणसं आपल्या सोबत आहेत. त्यांना एकच उत्तर देईल, ते गेली 5 वर्ष राजकारणात आले असते, परंतु आज आम्ही संदेशला उमेदवारी हजारे परिवारातर्फे देत असताना 25 वर्षापूर्वी त्याची आई उपसरपंच होती कोलारे ग्रामपंचायतची. त्याच्यानंतर गेली 10 वर्ष मी उपसरपंच होतो, ग्रामपंचायत सदस्य होतो. त्याला एकच सांगल का असं कोणताही हे नाहीये. आमचा उमेदवार लोकांची जनसेवा करतोय, आम्ही कोणता दिखावा करत नाही. आम्ही जनतेच्या मार्गदर्शनात येत्या 7 तारखेला मतदान झाल्यावर 9 तारखेला समजेल काजव्यासारखे चमकतात का सूर्यासारखं तेच देतात. एकंदरच या मतदारसंघात ही निवडणूक चुरशीची बनली आहे. त्यामुळे येत्या 7 तारखेला मतदार कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.